95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज सभागृहाच्या बाजूला उभे आहोत. माननीय श्री रमेश अण्णा अंबरखानेजी या साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काही सांगतील. तर अण्णा, हे साहित्य संमेलन आपल्याला कसं वाटलं, आपण या थोडक्यात सांगावं. मी रमेश अंबरखाने, ॲल्युमिनी माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि या सगळ्या आजच्या अधिवेशनाचा समन्वयक आहे. खरं म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये जग सगळं थांबलं होतं आणि सगळ्यांच्या मनावर एक दडपण होतं. नाशिकला 3 महिन्यापूर्वी डिसेंबरमध्ये हा झालेलंच होतं, पण आम्ही म्हटलं की लोकांना आता हे कुठंतरी मनावरचं दडपण दूर करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्य संमेलनाची फार मोठी गरज आहे. आणि योगायोगानं कौतिकराव ठाले पाटलांना आम्हाला ही संधी दिली आणि आम्हाला अवधी कमी मिळाली 3 महिन्याची, आणि त्यामध्ये आम्ही दिवसरात्र आमचे कार्यकर्ते, मॅनेजमेंटचे सगळ्या लोकांना यांची सोय केली. आणि आम्हाला उन्हाळ्याचा खूप भीती वाटत होती, गरमीची, आणि आम्ही थोडंसं रिमोट एरियामध्ये आहोत. पण आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की सगळे जागतिक कीर्तीचे आणि महाराष्ट्राचे तर सगळे टॉपमोस्ट साहित्यिक आज इथे आलेले आहेत. सगळे प्रमुख पाहुणे जातीनं इथं येत आहेत. म्हणजे खरंच सगळ्यांनाच असं वाटतं मनावरचं दडपण कमी करायचं आहे आणि हे लोकात मिसळायचं आहे. आणि कालचा मॉब, कालची ग्रंथदिंडी, कमीत कमी 25,000 लोक ग्रंथदिंडीला होते. मुलांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. खरंच म्हणजे मी अजून आव्हान करतो आपल्या सगळ्यांना की अजून 2 दिवस उरलेले आहेत. एकापेक्षा एक दिग्गज इथं आलेले आहेत, ज्यांना आपण पुस्तकाचे लेखक म्हणून बघतो आणि कल्पना करतो की हे असे असतील, ते तसे असतील, पण खरोखरच तुमच्यासोबत ते भेटतील. तुम्हाला सेल्फी काढायला मिळेल, तुम्हाला त्यांच्यासोबत प्रश्न विचारायला मिळतील, त्यांच्या पुस्तकाची माहिती मिळेल. अण्णा, आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे की आपल्याला वाचनाची आवड आहे, तर ग्रामीण भागातला जो काही प्रेक्षक वर्ग आहे किंवा जी काही लोक आहेत ते वाचनापासून आज वंचित होत चाललेली आहेत, तर त्या वाचनाबद्दल त्या लोकांना आपण काय आव्हान करू शकतो? माझं थोडंसं वेगळं मत आहे की आज वाचन मोबाईलमुळे थोडंसं कमी झालेलं आहे, पण असं नाही आहे. मी जेव्हा माझे प्रकाशक कमीत कमी 25 प्रकाशक मित्र आहेत आणि प्रत्येकांचंच रेकॉर्ड ब्रेक विक्री होते, त्यांचे नवीन पुस्तकं येतात. पण मी आज या निमित्तानं जाहीर आव्हान करू इच्छितो की आज आपल्याकडे संधी आलेली आहे. 276 स्टॉल लागलेले आहेत. ज्या पुस्तकासाठी आपण वन फिरतो ती सगळी रेअर पुस्तकं इथं आलेली आहेत. तुम्ही तिथं या, पुस्तकं घ्या. मला असं सांगायचं की मुलाला मोबाईल घेऊन द्या, गाडी घेऊन द्या, त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं घेऊन द्या. आम्ही खास करून बाल साहित्यांचे 3 दिवस कार्यक्रम ठेवलेले आहेत. संयोजकानं खूप परिश्रम केलेला आहे. तरी मी एक संयोजकाचा घटक आहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, घडत असतील, तर मी जाहीर माफी मागतो आणि त्या दुरुस्त करण्याची काळजी घेतो. पण आपण अवश्य यावं एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद अण्णा. प्रत्येक मानवी मनाला पटणारी ही प्रतिक्रिया आपण दिलात. आपला बहुमोल असा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या बाजूला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रत्येक युवक ज्यांच्याकडून आदर्श घेतो, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री मल्लेशजी झुंगा सर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या साहित्य संमेलनाबद्दल सरांना काय वाटते, या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहित्य संमेलन ही एक खूप मोठी पर्वणी आहे, खास करून युवा वर्गासाठी. कारण आजचा युवा वर्ग हा सामान्य नाही आहे. त्याच्यामध्ये अप्रतिम आणि सर्वात चांगली बुद्धिमत्ता आता आहे. या बुद्धिमत्तेला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी पुस्तक प्रकाशन, पुस्तक दालन या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागे म्हणाले होते की जर तुमच्याकडे 20 रुपये जर असतील तर 10 रुपयाचे पुस्तक घ्या आणि 10 रुपयाचं तुमच्या पोटासाठी खरेदी करा. ज्यांच्याकडे पुस्तक आहेत त्यांचं मस्तक नक्कीच चांगलं असतं, आणि ज्यांचं मस्तक चांगलं असतं ते अगदी चांगले नागरिक बनतात. समाजाचा, देशाचा विकास हेच लोक करू शकतात. याच गोष्टी आम्ही लक्षात ठेवून या साहित्य संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि तरुण वर्गाला खास करून माझी नम्र विनंती आहे, खूप जास्तीत जास्त पुस्तकं खरेदी करायची. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्या सर्व कार्यक्रमामध्ये सगळ्याच सभागृहामध्ये बसून आपण या विचारवंतांचं भाषण ऐकायचं. एखाद्याचं लेखन कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती चर्चा आहे. कवी कट्टा आहे, गझल कट्टा आहे. या ठिकाणी प्रत्येक माणूस बोलणारा त्याच्यातून काहीतरी विचार देण्याचाच प्रयत्न करतो. तो विचार आपण या ठिकाणी ग्रहण करावा अशीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. सर, या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये
जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुरक्षेचा, तर आपले पोलीस बांधव आपल्याला कशा प्रकारे सुरक्षा देत आहेत आपण थोडक्यात सांगू शकतो? सुरक्षा नक्कीच महत्त्वाचा भाग आहे, परंतु ही ज्ञाननगरी आहे. या ठिकाणी येणारा हा माणूस सुज्ञच आहे. सुज्ञ माणसांची सुरक्षा म्हणजे चोरी वगैरे अशा गोष्टीपासून रक्षण करणे किंवा गर्दा गोंधळ वगैरे होणार नाही याकडे लक्ष देणे. मुळातच मी आता म्हणाल्याप्रमाणे ज्ञानपंढरीमध्ये आलेले सगळेच वारकरी आहेत. या ठिकाणी दुसरा काय प्रकार होण्याचा विषयच या ठिकाणी उत्पन्न होत नाही. हां, फक्त गर्दी होईल. समजा जेवण आहे, जेवणासाठी थोडंसं मागे पुढे भूक लागलेली असते, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी केव्हा मिळतं केव्हा मिळत नाही, तशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीने पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख आणि चांगली सुरक्षा या ठिकाणी केलेली आहे. अगदी SP पासून ते DYSP असतील, PI असतील, PSI असतील, सामान्य पोलीस दलातील कर्मचारी असतील, सर्वांनी अगदी आपल्या स्वतःचं संमेलन समजून या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. याबरोबरच खाजगी सुरक्षा व्यवस्थासुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. माझ्या महाविद्यालयातला हा तरुण वर्ग सुरक्षेच्यासाठी तत्पर आहे. कसल्याही प्रकारची कोणतीही गोष्ट होणार नाही याकडे सातत्यानं लक्ष माझे विद्यार्थी या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणून सुरक्षेचा प्रश्न मला असा काही फार गंभीर वाटत नाही, कारण सगळेजण आनंदामध्ये, आपणही पाहिलं असाल की सर्वजण आनंदामध्ये प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी काय पाझरतं आहे तर फक्त ज्ञानच पाझरतं आहे असं मला या ठिकाणी आनंदानं सांगावं असं वाटतं. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. भोजन कक्षेची ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेच्या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उदगीरमधील नामवंत श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाची स्थापना उदगीरमध्ये करण्यात आलेली आहे. अगदी व्यवस्थितरित्या सामाजिक उपक्रम उदगीरमध्ये घेतले जातात. प्रत्येक लोककल्याणकारी कामाच्या पाठीमागं जर कोण उभा राहत असेल तर तो वेळोवेळी श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ. मग कुठलीही आपत्ती येवो, करोनासारखी भयंकर महामारी येवो किंवा कुठलीही आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ हे हुरहुरीनं सहभाग घेतं व त्याचबरोबर अन्नदानामध्ये अग्रेसर नेहमीच श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ राहतं. व त्याचबरोबर पूरपरिस्थिती येवो किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती हो, त्या आपत्तीमध्ये सर्वात अगोदर जर कोणाचं नाव असतं तर ते श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ. तर श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिषभाई अंबरखानेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी आशिष रमेश अंबरखाने, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्टचा अध्यक्ष आहे. आमच्या मंडळाचं 36 वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे. आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पंचधातूची 108 किलोची मूर्ती तयार करून घेतलेली आहे. तसेच आमच्या मिरवणुकीमध्ये कुठेही गुलाल आणि फटाके, ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण होणार नाही याची आम्ही वेळोवेळी हे दक्षता घेतो. तसेच आमच्या ह्याच्यात DJ लावण्यात येत नाही. पारंपरिक वाद्य आणि आपण आपल्या परंपरेला बढावा देण्यासाठी आपल्या इथल्या भागातल्या लोकांना ढोल ताशा पथक असो, परळीचं बँड असो, अशा सर्व कलाकारांना आपण प्रोत्साहन देतो. तसेच आपण वर्षभरासाठी आपण एक आत्ता संकल्प घेतलेला आहे. मागच्या 1.5 वर्षापासून आपण श्री भोजन चालू केलेलं आहे. 10 रुपयामध्ये पोटभर जेवण असं आपण रोज 100 लोकांना जेवण आपल्या मंडळातर्फे देत असतो. आणि आत्तापर्यंत आपण 44,000 लोकांना आपण 10 रुपयामध्ये जेवण, पोटभर जेवण दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे कोरोना काळात 2 वर्षामध्ये आपण जे नातेवाईक होते कोरोना बाधित लोकांचे, त्यांना पण आपण घरपोचसुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या मंडळाने ग्रंथदिंडीमध्ये आपले सगळ्या स्वयंसेवकांनी सगळा मॅनेजमेंटचं काम घेतलं होतं. आणि आता इथे आपण भोजन कक्षात थांबलेलो आहे. भोजन कक्षाची सर्व व्यवस्था आपले स्वयंसेवक, आपले मंडळाचे पदाधिकारी करत आहेत. तसंच आपण सुशोभीकरणासाठी सुद्धा मंडळाने पताके लावलेले आहेत, बॅनर्स लावलेले आहेत, जनजागृतीपर पॉम्पलेट्स वाटलेले आहेत. धन्यवाद भैया. प्रत्येक जनमानसाच्या कल्पनाशक्तीला स्पर्श करून प्रत्येक माणसाला आपलंसं करत लोककल्याणकारी कामाच्या पाठीमागं हे मंडळ नेहमीच उपस्थित राहतं. तरी या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. म्हणजे आज सुद्धा हे इतकं समृद्ध ग्रंथालय आहे की हे ग्रंथालय मला उपलब्ध झालं.
त्याचवेळी बाहेर सगळ्या चळवळी चाललेल्याच होत्या. म्हणजे इकडं माकडवाल्यांची चळवळ होती, इकडं डोंबाऱ्यांची चळवळ अस्तित्वात यायला लागली. त्या संपूर्ण गांधी विचारानं त्या काळात मौने विद्यापीठामध्ये असायचं भारलेलं. अशा काळामध्ये मला त्या संस्थेत काम करायला मिळालं. उदगीरमधील प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हुरहुरीने सहभाग घेणारे व अग्रेसर असणारे सन्माननीय श्री कुणाल भैया बागबंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटते? नमस्कार. हे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे उदगीरमध्ये भरत आहे त्याबद्दल आम्हा सर्व उदगीरकरांना खूप मोठा अभिमान वाटतो व हे सामर्थ्य पेलण्याचं जे काम आदरणीय संजय भाऊंनी केलेलं आहे उदगीरकरांसाठी, जे आपण नेहमी चित्रपटात पाहतो, टी व्हीवर पाहतो, अनेक माध्यमातून जे मोठे मोठे कलावंत आहेत, जे साहित्यिक आहेत, अगदी बाल साहित्यपासून ती थोरा मोठ्यापर्यंतसाठी प्रत्येकासाठी जी मेजवानी त्यांनी इथं उदगीरमध्ये उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल खरंच हा उदगीरकरांचा खूप मोठा बहुमान आहे आणि प्रत्येक उदगीरकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की या सर्व गोष्टी आपल्याला इथं भेटलेल्या आहेत. मी सर्व उदगीरकरांना पुनः विनंती करू इच्छितो की सर्वांनी या साहित्य संमेलनाचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घ्यावा. तर मित्रांनो, या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्यासोबत एक कवी आहेत. त्यांचा परिचय या ठिकाणी ते देत आहेत आणि त्यांची कुठली कविता आहे, त्यांचं सादरीकरण कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. नमस्कार, माझं नाव उत्कर्ष विठ्ठलराव देशमुख. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माझी माणुसकी ही कविता सादरीकरणासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि इथं खरंच चांगलं वाटतं आहे की आपल्या उदगीरसारख्या ठिकाणी साहित्य संमेलन पार पडतं आहे आणि जे नवीन साहित्यिक आहेत त्यांना प्रेरणा मिळते. आपली जी आता ही माणुसकी कविता या ठिकाणी सादरीकरण होणार आहे त्याच्या काही ओळी आपण या ठिकाणी म्हणू शकता का? जरूर. सुरुवात अशी आहे की माणसाने जतन करावी अंगी बाणावी माणुसकी, माणसाने जतन करावी अंगी बाणावी माणुसकी, माणुसकी ही रगारगात असावी, माणुसकी ही रगारगात असावी, ती तुम्ही आम्ही सर्वांनी जपावी, ती तुम्ही आम्ही सर्वांनी जपावी. ह्या काही ओळी आहेत. ओके, धन्यवाद. नमस्कार. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य द्वाराजवळ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर ही जे आपण पाहत आहात की परिवहन समितीच्या समोर आपण या ठिकाणी उभा आहोत. परिवहन समितीचे प्रमुख सन्माननीय श्री जय पटवारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, तर या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपलं या समितीचं या साहित्य संमेलनाला काय योगदान आहे आपण थोडक्यात सांगू शकतो? या साहित्य संमेलनामध्ये आमच्यावरती, आमच्या टीमवरती परिवहन करण्याची जबाबदारी दिलेली आहे. या समितीअंतर्गत आम्ही लोकांना या संमेलनस्थळी आणतो आहे आणि त्यांच्या निवासाच्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो आहे. जवळपास दररोज 20,000 लेखक, साहित्यिक, प्रेक्षक ह्या साहित्य संमेलनाला व्हिजिट देत आहेत आणि यांची आम्ही मोफत व्यवस्था केलेली आहे. ह्या ठिकाणी बाहेरच्या गावाहून जे लोक येत आहेत, ट्रेनने जे लोक येतात त्यांचे आम्ही तिकीट पण काढून दिलेले आहेत, त्यांचे रिझर्वेशन पण केलेले आहेत. काही जणांना हैदराबादहून गाड्या पण पाठवलेल्या आहेत. रेल्वे स्टेशनवरती आणि बसवरती सुद्धा आम्ही गाड्या पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत, जेणेकरून जे येणारे साहित्यिक आहेत किंवा जे काही गेस्ट आहेत त्यांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या निवासा ठिकाणी आम्ही नेऊन सोडतो आहे आणि त्यांना साहित्य संमेलन ठिकाणी घेऊन येतो आहे. यानंतर प्राध्यापक नागपूरने सर आपल्याला साहित्य संमेलनाबद्दल काही सांगतील. मी प्राध्यापक डॉक्टर विनय नागपूरने या परिवहन समितीचा सदस्य आहे. या समितीचं कार्य अविरतपणे जवळपास 21 तारखेपासून सुरू आहे आणि ह्यासाठी आत्ता सर सांगितल्याप्रमाणे जवळपास 20 स्कूल बस आणि इतर वाहनं असे एकूण जवळपास 100 वाहनांची आम्ही सोय केलेली आहे आणि साहित्यिकांना कुठलीही अडचण येऊ नये, रात्री 12ला जरी फोन केले तर आम्ही त्यांना ते परिवहनाची सोय करत आहोत आणि वाहनं पाठवत आहोत. त्याचबरोबर पर्यावरण सुरक्षित राहावं, पर्यावरणाची जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा ही कमिटी काम करत आहे. झाडे लावा, झाडे जगवा हे जे आहे असे जे बरेच स्लोगन असलेले जे टी शर्ट्स असतील आणि आमचे पर्यावरणाचे जे स्वयंसेवक असतील, या स्वयंसेवकातर्फे इथं आलेल्या जे साहित्यिक आहेत किंवा इतर लोक असतील यामध्ये पर्यावरणाची जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा आमची कमिटी कार्य करत आहे. धन्यवाद.
अगदी चोखपणे ही सर्व जबाबदारी दिलेली सर्व जबाबदारी ही सर्व टीम पार पाडत आहेत. प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व टीम काम करत आहेत. आपण सर्वजण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. देशासाठी ज्यांचं नेहमीच योगदान असतं, शांतपणे आपल्या घरामध्ये आपण झोपू शकतो. कोणामुळं तर ते सैनिकामुळं. तेच स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज आपल्या या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर सर, आपला पूर्ण परिचय आणि या साहित्य संमेलनामध्ये आल्यानंतर आपल्याला काय वाटलं ही आपण प्रतिक्रिया द्या. मी ओमप्रकाश चंद्रनाथ आर्य. माझे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. 18 महिने स्वातंत्र्यासाठी जेल भोगले आणि ह्याच भागातले अंबुलगाव बुजुर्ग तालुका निलंगा इथले ते होते. आणि उदगीर हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं चळवळीचं मोठं केंद्र होतं. इथं आर्य समाजच्या श्यामलाल आणि बन्सीलालनी एवढा मोठा लढा दिला की त्या लढ्यातून इथल्या सामान्य माणसाला प्रेरणा मिळाली. आणि हैदराबादच्या रजाकाराच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्याग आणि बलिदान यांची प्रेरणा यांच्यापासून मिळून हैदराबाद मुक्तीसाठी खूप मोठा संघर्ष यांनी केला. आणि या संघर्ष भूमीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 95 भरत आहे. हे आजच्या तरुणासाठी खूप प्रेरणादायक आहे. काय ज्या ह्या भागातल्या सैनिकासाठी या देशातल्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशातल्या समाजासाठी चांगले दिवस मिळावे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तरुणांना न्याय मिळावा, महिलांना न्याय मिळावा, यासाठी ह्या जुन्या पिढीतल्या लोकांनी संघर्ष केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही अपेक्षेने इथं आलो, पण गेल्या 75 वर्षाच्या काळात तसं काही झालं नाही. म्हणून आत्ताच्या या संमेलनाच्या माध्यमातून या तरुणांना काही ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या उद्दिष्टासाठी त्या बलिदान यातना सहन करून स्वातंत्र्य मिळवले, त्या उद्दिष्टाची काही पूर्ती होईल का, काही स्फूर्ती मिळेल का, यासाठी मी या संमेलनाला आलो. आपण येणाऱ्या नवीन पिढीसाठी या साहित्याबद्दल किंवा वाचनाबद्दल आपण काही सांगू शकता का? साहित्य हे माणसाला जिवंत करणारं साधन आहे. आणि साहित्यामुळंच आदर्श माणूस, आदर्श समाज आणि आदर्श राष्ट्र निर्माण होऊ शकतो. आणि साहित्य असलं पाहिजे. हे साहित्य संमेलन झाली पाहिजे. आणि तरुणानं TV, मोबाईल या माध्यमाकडे जास्त न होता वाचनाकडे वळले पाहिजे. पूर्वी गावात भजन कीर्तन आनाडी जरी असलं, व्याख्यान होत होते, लोक ऐकायला जात होते, त्यातून उपदेश मिळत होता. पण हे सगळं बंद झालं आहे. आणि या प्रसारमाध्यमामुळं पिढ्या बरबाद होऊ लागल्या. तरुण पोरं रात्री 4-4 वाजेपर्यंत झोपत नाहीत. मुलं खेळायला मोबाईल, मैदानी खेळ संपले. ह्यासाठी फार मोठं हे तरुणापुढे आव्हान आहे. आणि ह्या संमेलनाच्या माध्यमातून भगतसिंग किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे जे लोक फासावर गेले, श्यामलाल बन्सीलाल या भागातले एक क्रांतिकारी होते, क्रांतिसिंह नाना पाटील होते. अनेक लोकांनी जे देशासाठी त्याग आणि बलिदान केलं, त्या बलिदानाच्या कशासाठी केलं याची जाणीव या लोकांना व्हावी, हे आमची इच्छा आहे. धन्यवाद काका. मित्रांनो, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये रोटरी क्लब हा उदगीरमध्ये विविध उपक्रम ते घेत असतात. प्रत्येक लोककल्याणकारी कामामागे रोटरी क्लबचा एक सहभाग असतो. तोच सहभाग आज या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी दाखल केलेला आहे. मोफत शरबत हा एक उपक्रम घेऊन येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना ते मोफत शरबत वाटप करत आहेत. तर रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी बोलूया. सर, आपल्याला या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल काय वाटते? नमस्कार, मी रोटेरियन विशाल जैन. आम्ही रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलतर्फे इथे लिंबू सरबतचं वाटप करतो आहे. 95वं अखिल भारतीय संमेलन हे उदगीरकरांसाठी एक अतिशय चांगली संधी आहे. साहित्यिकांची भूक भागवणारं हे साहित्य संमेलन आहे. उदगीरकर नक्कीच याला चांगला प्रतिसाद देतील, त्याच्याच अपेक्षेनं. कडक उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये जे महाराष्ट्रातून देशभरातून लोक येत आहेत, त्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं आणि उन्हापासून पाणीही त्यांना मिळावं, या एकाच उद्देशानं आम्ही इथे शुद्ध लिंबू सरबत इथे त्यांना देतो आहे, ज्यामध्ये आम्ही साखर आणि मीठ, लिंबू हे सगळं दिलं आहे, ज्याने तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आम्ही त्यांचं मेंटेन करण्याचं काम इथे करत आहोत. या सर्व
कार्यक्रमामागची संकल्पना आमचे रामभाऊ इथं आहेत, यांनी आम्हाला इथं हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला प्रेरित केलं आणि आम्ही आज इथे हे लिंबू सरबतचं वाटप क्रेडाई ही एक उदगीरची क्रेडाई उदगीर या संघटनेमार्फत संघटना आणि रोटरी क्लब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज हे लिंबू सरबतचं वाटप करतो आहे. काल जवळपास आम्ही 20,000 ग्लासेस लिंबू सरबत इथं वाटप केलेलं आहे. काल दिवसभरात सकाळी दिंडी आल्यापासून संध्याकाळपर्यंत आमचा हा स्टॉल चालू होता. आजही दिवसभर हा स्टॉल चालू राहणार आहे आणि उद्याही दिवसभर हा स्टॉल आम्ही इथे कंप्लीट मोफत सगळ्यांसाठी ओपन स्टॉल हा आम्ही इथे ठेवलेला आहे. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं रोटरी क्लब ऑफ उदगीर आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय लता मंगेशकर नगरीत साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या सर्व साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी 22 तारखेपासून सर्वांची तृष्णा भागवण्यासाठी लिंबू सरबत वाटपाचा उपक्रम या ठिकाणी चालवलेला आहे. तो अत्यंत स्तुत्य आहे. मला माहिती आहे की रोटरी क्लब ऑफ उदगीर आणि क्रेडाई या संस्थेमार्फत गेल्या कित्येक वर्षापासून समाजाच्या उपयोगाची अशी असंख्य कामं केली जातात. या निमित्तानं प्रचंड असं तापमान आहे. संमेलन नगरीत येणारा प्रत्येक माणूस हा तहानलेला असतो आणि तहानेची किंमत तेव्हा कळते जेव्हा खूप तहान लागलेली असते. अन्नाची किंमत जेव्हा कळते जेव्हा खूप भूक लागलेली असते. तेव्हा साऱ्या तहानलेल्या आत्म्यांना तृप्त करण्याचं एक पुण्यकर्म या संस्थेने केलं आहे. संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. आयोजक संस्थेचा एक घटक म्हणून त्यांना पुढील अशा अनेक लोकोपयोगी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पुस्तक प्रकाशनाच्या दालनाच्या समोर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वाची जीवनगाथा लेखक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी एन सोनटके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती की आपण प्राध्यापक डॉक्टर नामदेव खंडगावे सर आपल्याला काही बोलतील. मराठी साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उदयगिरी बाबाच्या या भूमीत आपण सर्वजण एकत्र आहोत. ही एक उदगीरच्या शैक्षणिक इतिहासातील सांस्कृतिक चळवळीतील अत्यंत महत्त्वाची अशी चळवळ आहे. मी व माझे सहलेखक डॉक्टर शिवाजी सोनटक्के, डॉक्टर विजय वाडकर आणि सहलेखिका सौ प्रेमलता नडगिरे स्वामी, आम्ही चौघांनी मिळून लिहिलेल्या शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वाची जीवनगाथा या पुस्तकाचा विमोचन सोहळा आता नुकतेच के चातकरे मराठा साहित्य परिषदेचे सचिव यांच्या हस्ते संपन्न झाला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रबोधनाचे एक महत्त्वाचे असे प्रभावी साधन आहे. या साधनाद्वारे अनेक स्तरावर अनेक वळणावर अनेक विद्यार्थी घडत असतात. विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत आमच्या परिसरातील ज्या अनेक प्रत्येक क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ते, डॉक्टर्स ज्यांनी मोलाचं असं कार्य केलं आणि जे जीवनामध्ये आपल्या लाभार्थीला घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये यशस्वी झाले, अशा यशस्वी अनेक शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वांसंबंधीचं हे पुस्तक आम्ही अत्यंत कष्टपूर्वक असं लिहिलं आहे. त्या यशस्वी व्यक्तिमत्वांचे कार्य, त्यांच्या जीवनाचा मागोवा या पुस्तकातून आम्ही व्यक्त केला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना एक अनुभव हा श्रेष्ठ गुरु असतो या म्हणीनुसार अनुभवरूपी गुरुची प्रेरणा. पुस्तक हा गुरुच असतो, पुस्तक हे गुरु असते. या अर्थानं अनुभव हा गुरु असतो. या अर्थाने अनुभवरूपी अशा या पुस्तकाच्या रूपाने प्रेरणा मिळणार आहे. अशी प्रेरणा लाभावी या व्यापक उद्देशाने आम्ही हा उपक्रम पूर्ण करू शकलो. आम्हाला अनेक यशस्वी व्यक्तिमत्वाचं सहकार्य लाभलं आणि इथे पुस्तक विमोचन करण्याची संधी लाभली. मी माझे सहलेखक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी सोनटक्के, प्राध्यापक विजय वाडकर, प्राध्यापिका माधुरी कुलकर्णी, नडगिरे स्वामीताई आणि सर्व यशस्वी व्यक्तिमत्व या सर्वांना धन्यवाद देतो. त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. धन्यवाद. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती शाहू महाराज या सभागृहामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यांना
अध्यात्माची जाण आहे आणि साहित्याची आवड आहे असे सन्माननीय श्री प्रशांतजी पाटील दवणी परगेकर आपल्या या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया की या मराठी साहित्य संमेलनाबद्दल सर आपल्याला काय वाटते. खरं तर ज्ञानेश्वरापासून हा अभिजात मराठींचा गौरव 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर माऊलींनी केला आणि खऱ्या अर्थानं सारस्वताची भूमी, ज्ञानवंतांची भूमी म्हणून ज्याचा गौरव केला जातो अशी ही आपली मराठी संस्कृती आणि मराठी भाषा. आज खऱ्या अर्थानं सीमावर्ती भागाच्या या अगदी सीमावर्ती भागातला हा तालुका आणि इथे अखिल भारतीय या ठिकाणी साहित्य संमेलन होतं आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानवंतांची बाजू मांडणं आणि साहित्यातून समाजाचा आरसा समोर करणं हे खऱ्या अर्थानं साहित्यिकांचं आणि साहित्याचं काम आहे. आणि मला असं वाटतं की हे मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी मनाचा अभिमान तर आहेच आहे, पण जी झोपलेली आहे, जी निद्रिस्त माणसं आहेत त्यांना साहित्याच्या आरशातून जागं करण्याचं काम हे साहित्यिक करतात. आज विविध वेगवेगळ्या प्रदर्शनाच्या या स्टॉलला आम्ही भेट देणार आहोत. छत्रपती शाहू महाराज यांच्या या सभागृहामध्ये आज आम्ही थांबलेलो आहोत. ही सगळी जेवढी इथं उभा केलेली साहित्याची कलादालनं आहेत त्या सगळ्या कलादालनाला थोड्याच वेळात आम्ही भेट देणार आहोत. खऱ्या अर्थानं मराठी सीमावर्ती भागातलं हे साहित्य संमेलन होतं आहे हा केवळ मराठवाड्याचा अभिमान नाही तर महाराष्ट्राचाच नव्हे तर अखिल भारतीय साहित्य संमेलन इथं होतं आहे. खऱ्या अर्थानं त्या मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी मनाचा सन्मान आज उदगीरकर करतायत ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सोशल मीडियाच्या दुनियेत जगत असताना वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आपण एक युवा आहात तर युवांना काय आव्हान करू शकता आपण थोडक्यात सांगावं. खरं तर साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्याच आहेत. खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये तरुण येणं अपेक्षित आहे. तरुणाचा वावर झाल्याशिवाय साहित्याची उंची वाढणार नाही, कारण जी साहित्य उंचाच्या स्तरावर जाऊन पोहोचली ती तरुण अवस्थेत असताना त्या लेखकांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर साहित्याला एक वेगळा आयाम दिलेला आहे, साहित्याला एक वेगळी कलाटणी दिली आहे. आणि माझी विनंती राहणार आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून की या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नक्की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामचा वापर करा, पण जोपर्यंत तुम्ही साहित्याचं वाचन करणार नाही, जोपर्यंत तुम्ही लेखक वाचणार नाही तोपर्यंत समाज मनाचा आरसा काय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि समाज मनाचा आरसा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो साहित्याच्या माध्यमातूनच आपण पाहू शकतो असं या ठिकाणी माझं मत आहे. धन्यवाद. बहुमोल असा वेळ आपण आम्हाला दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हे साहित्य संमेलन त्यांना कसं वाटलं आणि त्यांचा या साहित्य संमेलनामध्ये काय सहभाग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. 95वे साहित्य संमेलन जे आहे ते एक अभिमानाची गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे की ते उदगीरमध्ये होत आहे आणि यामध्ये संघटनेचा सहभाग आहे, त्यामधून मी पण आहे. तर त्याचा एक वेगळाच सार्थ अभिमान आहे. संघटनेमधून आपण जवळपास 80 कार्यकर्ते विविध व्यवस्थेमध्ये जोडले गेले होते. त्यापैकी जवळजवळ 40 कार्यकर्ते जे आहेत ते बहुजन गटाच्या व्यवस्थेमध्ये जोडलेले आहेत. तर या साहित्य संमेलनामध्ये जे मराठी साहित्यावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत तर अशा 100 जणांचा निवासाची व्यवस्था आणि इथे नाश्त्याची भोजनाची व्यवस्था आपल्याकडून करण्यात आलेली आहे. तर हे साहित्य संमेलन आपण बघितलेलंच असेल तर आपण स्वयंसेवक म्हणून यामध्ये सहभाग नोंदविला आहे. मनपूर्वक धन्यवाद. सर्व टीमने आम्हाला वेळ दिला आणि प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध क्षेत्रातून या ठिकाणी मान्यवर येत आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली असे सन्माननीय श्री गालिब शेख सर सूत्रसंचालकाच्या माध्यमातून प्रत्येक युवकाच्या मनामध्ये आणि घर केलं आणि एक मार्गदर्शन, प्रत्येक युवक एक मार्गदर्शक म्हणून त्यांना मानतात असे सन्माननीय श्री गालिब शेख सर आपल्या इथं उपस्थित आहेत. सर, आपल्याला विचारायचं आहे की या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये येऊन आपल्याला कसं वाटलं आणि आपला सहभाग कशाप्रकारे यामध्ये होता. सर्वप्रथम 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्याच्या सृजनशील सृष्टीवर आणि उदगीरच्या भुईकोट किल्ल्याच्या स्मृती जागवणाऱ्या या भूमीमध्ये संपन्न होत आहे. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर केवळ देशभरातून हजारो रसिक श्रोत्यांनी या संमेलनाला हजेरी लावली. अत्यंत उत्कृष्ट नियोजनाची सगळी कौशल्य अत्यंत पारंगतपणे या संमेलनामध्ये प्रतिथयशपणे दिसली.
ग्रंथदालनापासून उद्घाटन समारंभापासून बालसाहित्यिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील, सांगीतिक सभा असतील, जीवन कौशल्य आणि मराठी अक्षरलेखनाच्या मूल्यांचं सृजनत्व जागृत करणारी जी मांदियाळी या ठिकाणी दृष्टीपथास पडली ते मला वाटतं की आजपर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये हे दृष्टीपथास पडलं नव्हतं. उदगीरकर जनता, आयोजक, संयोजक, इथले पत्रकार, इथल्या प्रतिथयश व्यक्ती आणि या सर्वांच्या एकत्रित आविष्कारामधून उदगीरचं 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी रसिक श्रोत्याच्या मनावरती कायमस्वरूपी अधिराज्य गाजवेल असं मला वाटतं. या संमेलनातलं माझी भूमिका तुम्ही अशी विचारली की या संमेलनामधलं दिनांक 23 एप्रिल 2022 या दिवशीचं सकाळी 11:30 ते 12:30 या दरम्यानचं जे मुख्य व्यासपीठावरचं विश्वप्रसिद्ध लेखिका श्रीमती वीणा गवाणकर मॅडम ज्यांनी कारवर घराघरामध्ये पोहोचवला, कारवरच्या 1.5 लाख प्रतींचं वाचन लोकांनी केलं, विकल्या गेल्या आणि शेवटचं जे त्यांचं 11वं पुस्तक होतं की अवघाची देह वृक्ष जाहाला, या पुस्तकानं तर अक्षरशः प्रिंटिंग होऊन येण्याच्या अगोदर त्या पुस्तकाच्या प्रती संपल्या, असा ऐतिहासिक वारसा ज्या पुस्तकाने निर्माण केल्या त्या वीणा गवाणकर मॅडम आणि नांदेडच्या निर्मल प्रकाशनाचे प्रकाशक सन्माननीय निर्मल कुमार सूर्यवंशी सर यांच्या सत्काराचा सोहळा आणि त्या सोहळ्याचं निवेदन आणि सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. हे मी माझं परमभाग्य समजतो. मराठीच्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्या एका छोट्या निवेदकाला, सूत्रसंचालकाला या व्यासपीठाच्या सेवेची संधी मिळाली. ही माय माऊलीनं दिलेला मला आशीर्वाद आणि तिच्या दुग्ध तुषारेच्या खाली माझ्या जीवनाचं झालेलं सार्थक आहे असं मला वाटतं या संमेलनामध्ये. धन्यवाद सर. मनातील भावना आपण अगदी सुंदररित्या आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लातूरच्या स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गोविंदजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि इथून आपण आपल्या शाळेपर्यंत काय संदेश पोहोचवणार आहात? या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मी आज माझे सर्व सहकारी आणि माझ्या शाळेतील विद्यार्थी यांच्यासह या ठिकाणी उपस्थित राहिलो. खरं तर उपस्थित राहण्यामागचा योग म्हणजे की आपल्या आसपासच्या भागामध्ये हे साहित्य संमेलन होतं आहे आणि त्याची मेजवानी मुलांना मिळावी यासाठी मुलांना घेऊन मी या ठिकाणी उपस्थित होतो. माझ्या शाळेतील मुलांना या ठिकाणचं भव्य दिव्य असं आयोजन पाहता आलं. या ठिकाणी असलेले विविध स्टॉल मुलांना पाहता आले. मुलांना पुस्तकातले लेखक, कवी, नवकवी, पत्रकार, चित्रकार, लेखक हे सर्व व्यक्ती प्रत्यक्ष पाहता आले, त्यांच्याशी मुलाखत करता आली. पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी माझ्या मुलांनी संवाद साधला. या ठिकाणी असलेल्या विविध स्टॉलला विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या, ज्याच्यामध्ये सामाजिक काम करणाऱ्या काही कारवासारखे स्टॉल होते, काही बुक स्टॉल होते, जमाते इस्लामसारखं एक स्टॉल ज्या ठिकाणी मुलांनी जाऊन पाहिलं. अशा विविध स्टॉलला मुलांनी भेटी दिल्या. मुलांनी पत्रकारितेच्या संदर्भात चालू असलेलं चर्चासत्र ऐकलं. मुलांनी नवकवींचं संमेलन ऐकलं आणि मुलांना या ठिकाणाहून खूप साऱ्या अपेक्षा या ठिकाणाहून घेऊन जाता येतील. आज जागतिक पुस्तक दिन आहे आणि या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने सर्व मुलांनी पुस्तकं वाचावीत, विवेकी विचारासाठी पुस्तके वाचावीत, सर्वसमावेश विचारासाठी पुस्तक वाचावीत, सृजनशील विचारासाठी पुस्तकं वाचावीत, अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडूनही व्यक्त केल्या जात असतील आणि मीही माझ्या सर्व विद्यार्थ्याकडून या ठिकाणी अपेक्षित करतोय आणि हे भव्य दिव्य आयोजन पाहून माझी मुलं आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी धन्य झालो. धन्यवाद सर. निश्चितच या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा यांच्या शाळेतील बालमनावर एक व्यवस्थित असा संस्कार या ठिकाणी होणार आहेत. सर, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू.